आज मी तुम्हाला घी रोस्ट प्रॉन याची रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे. ह्या 15 मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि त्याच्या अशा बिया काढून घ्यायच्या आहेत. कापताना अशा मधून कापायच्या आहेत, म्हणजे याच्या बिया सगळ्या निघतात. मी अशा सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्या मी एका बाउलमध्ये ठेवत आहे. पूर्ण बिया मी बाजूला काढलेल्या आहेत. यामध्ये मी एक लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे, तोही ह्याच्यात टाकत आहे आणि 10 काजू घेतलेले आहेत. आता हे सर्व मी धुवून घेत आहे. या मिरच्यांमध्ये भिजण्यासाठी मी इथे गरम पाणी केलेलं आहे. मिरच्या पूर्ण भिजेल इतपत मी पाणी टाकत आहे. हे मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे. इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे, पण जर तुम्हाला थोडीशी तिखट नको हवी असेल तर तुम्ही इथे काश्मीरी मिरची पण वापरू शकता. याला झाकण लावून मी अर्धा तास ठेवून देत आहे. घी रोस्ट प्रॉन्ससाठी इथे मी मसाले घेतलेले आहेत. इथे 1 टीस्पून खसखस, 1 टीस्पून तीळ, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून मी धने घेतलेले आहेत आणि अर्धा टीस्पून मी मेथी घेतलेली आहे. 1 टीस्पून मी काळी मिरी आणि 1 टीस्पून मोहरी. हे सर्व पदार्थ आता मी भाजून घेणार आहे. गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला आहे आणि पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे. धने, मोहरी, काळी मिरी, मेथी, जिरे, बडीशेप, तीळ आणि खसखस सर्व स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. ह्या मसाल्याचा सुगंध आला की मसाले भाजले असं समजावं. मसाले भाजले गेले आहेत. मी गॅस बंद करत आहे. हे मसाले मी एका प्लेटमध्ये ओतत आहे आणि थंड करून घेत आहे. इथे मी 1 टीस्पून गूळ घेतलेला आहे, 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा तास झाला मी मिरची भिजवून ठेवली आहे. ती बघा आता नरम सुद्धा झालेली आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये ही भिजवलेली मिरची टाकत आहे. मध्ये आलं, लसूण आणि गूळ टाकत आहे. हे जे मसाले भाजून घेतले आहेत तेही याच्यामध्ये टाकायचे आहेत. मध्ये अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे. हे जे मिरची भिजवलेलं पाणी होतं ते पाणी फेकून न देता हे मी वाटण्यासाठी वापरणार आहे. याच्यामध्ये लागेल तेवढं मी पाणी घेणार आहे आणि ह्याची पेस्ट बारीक करून घेणार आहे. मसाला मी पाणी टाकून वाटून घेतला आहे आणि हा बघा चांगला फाईन पेस्ट करायची, एकदम बारीक वाटायचा आहे. मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत आणि हे बघा धुवून असे मी स्वच्छ केलेले आहेत. आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून लिंबाचा रस हे टाकून मिक्स करून 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे आणि इथे मी साजूक तूप घेतलेले आहे. ही रेसिपी आहे ती साजूक तुपातलीच करायची आहे. तेल किंवा डालडा असं काही वापरायचं नाही. तर इथे मी आता 2 चमचे साजूक तूप घेत आहे. हे प्रॉन जे मी मॅरिनेट करून ठेवले होते ते आता मी याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे. प्रॉन्स मी मोठ्या गॅसवरच फ्राय करून घेत आहे, कारण प्रॉन्सला लगेच पाणी सुटतं आणि हे जास्त शिजवायचे नाही. जर तुम्ही जास्त शिजवले तर हे कडक होतात. कोळंब्या फ्राय झालेल्या आहेत. मी गॅस बंद करत आहे. गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे आणि याच्यामध्ये 3 टेबलस्पून एवढं साजूक तूप घेत आहे. यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो टाकत आहे. हा मसाला चांगला म्हणजे दाणेदार होत नाही तोपर्यंत हा चांगला परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी अजून 2 चमचे तूप टाकत आहे. एकूण मी 5 चमचे तूप टाकलेलं आहे.
हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आणि हे बघा, हा मसाला कसा असा दाणेदार झालेला आहे. तोपर्यंत आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे. मी 10-12 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत, ती टाकत आहे. ही रेसिपी केरला स्टाईल आहे, त्यामुळे याच्यामध्ये कढीपत्ता ते लोकं जास्त वापरतात. म्हणून इथे मी याच्यामध्ये कढीपत्ता वापरलेला आहे. आता या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि हा मसाला चांगला परतून घेत आहे. आता हा मी 5 मिनिटं शिजू देणार आहे. मसाला चांगला परतला गेला आहे आणि बाजूने बघा तूपसुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये हे जे प्रॉन आपण फ्राय केले होते, ते मी टाकत आहे. आता प्रॉन बरोबर हे चांगलं परतून घ्यायचं आहे. प्रॉन टाकल्यानंतर हा मसाला मी चांगला परतून घेतला आहे. घी रोस्ट प्रॉन हे तयार झाले आहेत. त्याच्यामध्ये जे मी मिरच्या किंवा मसाले जे टाकलेले आहेत, तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. आणि आता हे तयार झालेलं आहे.